ग्रुप मॉनिटर या रूपातमध्ये पण त्यांनी हे केलेलं आहे. असा हा सगळ्यांचा ऋणानुबंधाचा आज हा एक सोहळा तयार केलेला आहे. त्याबद्दल सर्वप्रथम शहाजी थोरातचं मी आभार मानते. अशी भेट घडून येणं, योगायोग येणं हे देवीचं एक चमत्कार असतो. आणि आजचा योग म्हणजे न भूतो न भविष्यतो अशा प्रकारचा योग आहे. आणि माझ्याकडून, माझ्या सर्व या परिवाराकडून, सातवीच्या माझ्या फॅमिलीकडून शहाजी थोरातला खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, तुमची फॅमिली सर्वांना, तुमच्या आईवडिलांना, सगळ्यांना, माझ्यासोबत आलेले सर्व हे माझे बंधू भगिनी, सर्वांना, बंधुमित्रांना चांगलं आरोग्य लाभो, आयुष्य सुखाचं समाधानाचं जाऊ हीच ईश्वरचरणी स्वामीचरणी प्रार्थना. धन्यवाद. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पण धन्यवाद. तर बोला तुम्ही बोला बोला. आज आपले बालपणीचे सवंगडी आणि मॉनिटर जे बऱ्याच दिवसातून, म्हणजे मी ज्या वेळेपासून बाहेर पडलो देवडी सोडून त्या वेळेपासून आपल्याला म्हणजे पुन्हा भेटच नाही. बऱ्याच 30-35 वर्षाच्या कालखंडानंतर ज्यावेळेला शहाजीच्या माध्यमातून, ग्रुपच्या माध्यमातून आपण जोडलेलो आणि त्या ज्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या त्याबद्दल जेवढं त्याचं ऋण व्यक्त करता येईल तेवढं कमी आहे. असा हा शहाजी उत्तर वरचीवर त्याची प्रगती होत जाऊ हीच आपण ईश्वरचरणी आज त्याच्या वाढदिवसानिमित्त प्रार्थना करू आणि त्याला दीर्घायुष्य लाभो ही माझी सिद्धनागेश यांच्या चरणी प्रार्थना आहे. शहाजीने मुळात म्हणजे एकत्र कुटुंब कसं असतं त्या पद्धतीनं तो सगळ्याचे हेवे दावे असले काय असले त्याचे तो म्हणजे मॅनेज करतो. ग्रुपवर असू द्या नाही तर कुठेही असू द्या. खूप भांडणं मिटवले. खूप भांडणं मिटवण्यात पहिल्यापासून तो म्हणजे पुढाकार घेतो, हातखंड आहे त्याचा. तर अशा या माझ्या बालमित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. ए बोल ना आता तू थोडं बोल. दे की पिशवी ठेव खाली. काय नाही ते कोण काय नेत नाही. ठेव तसंच. सगळ्यात महागला घेऊन आली बरं लहानपणापासून आपण शाळेत असताना वाढदिवस हा शब्द आपल्यासाठी माहितीच नव्हता. वाढदिवस कुणाचा, कुठं, कसा, कुणाचं लग्न जरी असलं आणि त्या लग्नात लाडू जेवण असेल तर शाळेची सुट्टी करून लाडू खायसाठी फक्त पळत होतो. एवढं फक्त लहानपणी मिळायचं, बघायला मिळत होतं. प्रत्यक्षात आपल्याला कधी कुठल्या गोष्टी मिळाल्या पण नाहीत जास्त. लहानपणी जरी कुणाच्या जमिनी होत्या, कुणाच्या शेती होत्या तरी परिस्थिती सगळ्याची कुणाला चप्पल नसायची, कुणाला काय. आणि सगळी मुलं फक्त एक टोपी, एक खाकी चड्डी आणि एक पांढरा शर्ट आणि मुलींना गणेश. ह्याच्याशिवाय म्हणजे मुलांना मुलींना कुणी कसं आहे, कुणाची जमीन आहे, कोण जास्त श्रीमंत आहे, कोण गरीब आहे, ह्या ठेवा देवा कधी आपण केलाच नाही लहानपणापासूनच. तेवढंच फक्त. आणि 30-35 वर्षानंतर जेव्हा आमचं कॉन्टॅक्ट व्हायला लागलं तेव्हा आपण कुठंतरी ह्याला म्हटलं ग्रुप बनव बाबा. आपण त्यातून सुसंवाद वाढत गेले, आपल्या सगळ्या एकमेकाची मनं जुळत गेली, एकमेकाचं कोण कुठं आहे कोण कुठं आहे अशा पद्धतीनं आपली ट्रिप पण झाली. त्यानंतर माझा वाढदिवस त्या दिवशी होता. वाढदिवसा दिवशी 1 तारखेला हा म्हटला मला आम्ही यायला लागलोय तुझ्याकडं. म्हणजे मला म्हटला की वाढदिवसाचा आज लोक खूप जमतील तुझ्या. बोललं नाही बाबा, फक्त एक केक कापते आणि केक कापताना फक्त तू असं व्हिडिओ कॉल कर आणि विश करा सगळेजण मला. मग त्यानं अचानक मला म्हटलं की नाही आम्ही येतो तुझ्याकडं. म्हणजे मला ती असं एवढं उत्सुकता, म्हणजे जणू काय त्याला माझ्यासाठी तर मी लहान छकुलीच आहे, तुमच्यासाठी पण लहान छकुलीच आहे. पण त्याला असं वाटायला लागलं की आज कुठं जरी असलं तर आपल्यासाठी आपले पण म्हणून आपण एकमेकाकडे जाणं, आपली एकमेकाची ओढ एकमेकाला लागणं खूप गरजेचं आहे. आणि आता ह्या वयात 30-35 वर्षातून भेटल्यानंतर तर मला इतकं उत्सुकता लागते प्रत्येकाला भेटायची. आणि ह्याच्यात फक्त वाढदिवसच म्हणून नसतो, एकमेकाला गाठीभेटी पडणं,
एकमेकाच्या ओळखी पाळखी होणं, सगळ्याचा परिवार एकमेकाचा आहे, कुठं आहे, काय आहे, किती मुलं काय, अशा बऱ्याच गोष्टी आपण जेव्हा एकमेकाला असं बोलत असतो आपण, तेव्हा आपल्या सगळ्या दुःखाला विसर पडतो आपल्या दुःखाचा. अशा बाबतीतचा ही दोस्ती पण असतो. याचा फक्त वाढदिवस करणं, एखाद्या कार्यक्रमाला जाणं करणं ही महत्त्वाचं नसतं. त्याच्या मागं चांगल्या भावनेतनं असं प्रकार घडत असतात. एकत्र येणं आपलं खूप मोठं आहे. आणि शहाजी तर पहिल्यापासूनच सगळ्याला ती मला म्हणतो तू मला पट्टीनं मारत होती, तू माझा दोस्त दुश्मन आहे, पण असं काय नसतं. दुश्मन दोस्त से प्यार आहे. खूप छान आहेस बाबा तू, असं काय नसतं. दोस्त आणि दुश्मन लहानपणीच्या गोष्टी वेगळ्या असते त्या, पण खूप चांगला आपण ग्रुप केल्यापासून असं एकमेकाची मनं जुळत गेली, एकमेकाला संपर्क वाढत गेला आणि आपली दुःख आपण एकमेकातून कसं का असं ना ते विसरत चाललो. आणि जेव्हा बोलत असतो तेव्हा सगळं स्ट्रेस मनातलं सगळं डोक्यातलं सगळं साईडला जाते आणि दोस्तासंग आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा आपलं सगळं मन हलकं आपण करतो पण होतो, पण मन आनंदित पण होतं. तर अशा पद्धतीनं ही शहाजीचा आपण वाढदिवस नाही, मला 3:30 वाजता आज त्याचं फक्त बघितलं मी, आज सकाळपासून मोबाईल बघितला नाही. 3:30 वाजता मोबाईल बघितल्यावर लक्षात आलं की याचा वाढदिवस आहे म्हणून. आता मी 3:30 वाजता लगेच भैरवलं, म्हणलं काय तर ह्याच्यासाठी करावं लागतंय, चला आपण सगळे किती जण पण येऊ देत, मी पंढरपूरनं येऊ दे, किती वेळ होऊ देत, मला काय नाही अडचण. मोहोळमध्ये म्हणलं मोहोळमध्ये अटॅक करू. आज अशा पद्धतीनं आम्ही सगळ्या दोस्तांनी त्याच्यासाठी असं वाढदिवसाचं नियोजन केलं. त्याला शहाजीला चांगल्या प्रकारे दीर्घायुष्य लाभो, असंच आपली दोस्ती कडपर्यंत सगळ्याची जावं ही ईश्वराची प्रार्थना करते.